मित्रांनो, आता बिग लाईन केअरचा फ्लो नाही, फार महापूर आहे. महापूर आहे, याच्यात जी लोक उडी टाकणार त्यावेळेस ते भीमातीराला गेल्याशिवाय राहणार. मित्रांनो, आज ज्या लोकांनी सुरुवात केली, साधी लोक होती, जशी विनायक सरांनी सांगितलं की माझ्यावर कर्ज होतं, मला बाकीच्या गोष्टी माहीत नव्हत्या, फक्त सिस्टम सोबत चालू केली, काम करत गेले, स्वतःला वाहून घेतलं, झोकून दिलं, दिवस रात्र पाहिलं नाही. आज या लोकांना पैसे मिळतात असे मिळत नाही. मित्रांनो, स्वतःला झोकून देतात, फक्त काम 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 काम, स्वतःचं विजन क्लिअर. पास्ट मधून अनुभव घ्यायचा असतो, आपल्या ध्येयापासून कधी टाळायचं नसतं. कितीतरी लोक माझ्या समोर आणि प्रत्येक जण आपल्याला रडायला जातो, सर हे झालं, सर ते झालं, सर ते झालं. म्हटलं तू जर याच्यावर लक्ष केंद्रित केलं ना, तुझ्या ध्येयावर तुझं कधीच लक्ष राहणार. तू ध्येयावर लक्ष केंद्रित कर, हा तुझा अनुभव आहे, याचा वापर कर. ध्येयापासून घडू नको, तुला ध्येयापर्यंत पोहोचवल्याशिवाय मित्रांनो, बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी चॅलेंज देऊन सांगतो, स्वतःवर विश्वास ठेवा, सिस्टमवर विश्वास ठेवा. पाठीमागच्या 3.5-4 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्या सोबतीला आहे. एक चूक घडली, ती परत घडली तर तो माणूस नाही. एकदा चूक होऊ शकते, दोनदा चूक होऊ शकते, आणि त्यालाही मनाचा मोठेपणा लागतो एखादी चूक कबूल करण्याचा. काढलं, त्याची नैतिक जबाबदारी माझी होती, मी ती स्वीकारली. 6 महिने ते भोगलं. 6 महिने जो व्यक्तीला माझ्या समोर उभा राहायचा अधिकार नव्हता, त्याचं सुद्धा मी ऐकलं, त्याचं सुद्धा ऐकलं. आणि ज्याला बिग विजन मध्ये 2000 रुपये कमवलेत ना, त्या व्यक्तीला सुद्धा मी कधी बाहेर बोललो नाही, कारण तो त्याचा हक्काचा पैसा होता असं माझं होतं. तो माझ्याकडे आला, त्याला हेच सांगत होतो की मला 2 दिवस थांबवा, 4 दिवस थांबवला. 4 दिवसांनी होईना पण त्याला देण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रामाणिकपणा माझ्या कामाला आला. मित्रांनो, आणि बिग लाईफ याची सुरुवात करून फक्त 85 दिवस झाले. आज कालच्या दिवसात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 660 जॉईनिंग कालच्या बिगला आले. आणि आपल्या या सिस्टम मधून 10 कॅपिटलची ज्या लोकांनी विश्वास ठेवला, आज 1 लाख रुपये आठवडा, हे सांगावं लागत नाही. मित्रांनो, ज्या दिवशी इथं लाईन लागेल, एक टार्गेट लावलं, छोटं टार्गेट, 85 दिवस कंपनीला आणि 80 अचीवर, कुठलं कॅल्क्युलेशन? 85 दिवस पूर्ण झाले कंपनीला आणि 80 अचीवर. म्हणजे इथून पुढचा तुम्ही कल्पना करू शकता. अरे ही हिस्ट्री फक्त आणि फक्त लाईफ केअर करू शकतो. हे लोकांना फार छोटं वाटेल. याचं कारण असं आहे मित्रांनो, की तुमच्या सिस्टम मध्ये, तुमच्या प्लॅन मध्ये ताकद पाहिजे. लोकांना पैसा हा सहजासहजी कमवता आला पाहिजे. एकदा त्याला पैशाची हव्यास तयार झाली, एकदा त्याला पैसा मिळतोय असं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला, तो भल्या मागता. मग त्याला पहिलेच पैसे मिळाले तर 2 महिने 4 महिने गेले तर त्याचा कॉन्फिडन्स तुटतो. हे आपलं काम नाही, आपलं केलं नाही. पहिल्या दिवसापासून त्याला पैसे मिळायला सुरुवात होते. आणि आपल्याकडे 10% डायरेक्ट इन्कम आहे. एक मशीन सेल केली 1850 रुपये, त्याला फक्त एक मशीन विकली तरी त्याला मिळते. 1850 छोटी गोष्ट नाही. 1450 उद्या 14,500 एक मशीन विकलं तर त्याला डायरेक्ट इन्कम 1450 रुपये. मित्रांनो, जो माणूस आज जॉईन झालाय, जो एखादा व्यक्ती 4,000, 5,000, 8,000, 10,000 काम करतोय, त्या व्यक्तीला जर एक मशीन विकलं, एका दिवसाचं इन्कम 1450 रुपये मिळाले, तो किती दिवस मोटिवेट आहे? पुढचे 2 महिने तुम्हाला सोडणार नाही. या मॅडम इथं समोर बसले. मगाशी सरांनी सांगितलं, दोन्ही टीचर आहे. शिक्षकांचं आयुष्य कसं असतं याच्यावर मला बोलायचं नाही, पण एक शिक्षकांचं आयुष्य जर पाहिलं ना, पूर्ण लाईफ जरी गेलं तर शिक्षकांचं काय घडतं किंवा किती अचिव्हमेंट करू शकतात याच्यावर बोलणं. पण त्याच्यापेक्षा पार्ट टाइम काम करून फक्त 20 दिवसात 70,000 रुपये कमवणे, एक लेडीज आहे. पॉसिबल आहे का?